पण या तीन गोष्टी आज आमच्या मुलांना पाहिजे त्या प्रमाणात मिळून नाही राहिल्या. याचं कारण काय? याचं कारण फक्त एक आहे, या कलियुगामध्ये तीन गोष्टी राहिल्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे दबाव, दुसरी गोष्ट म्हणजे लाज, आणि तिसरी गोष्ट म्हणजे संस्कृती. दबाव राहिला नाही. म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थी जीवनामध्ये होतो, मी तुमच्यापेक्षा फार मोठा नाहीये, माझा 27 रनिंग सुरू आहे, पण आम्ही जेव्हा 4थी 5वी 6वी मध्ये असायचो, साधी सुपारी जरी आम्ही खाली मॅडम तर आमच्या शिक्षकाने जर आमच्याकडे बघितलं तर आम्ही सुपारी फेकून देतो. म्हणजे एवढा शिक्षकांचा आमच्यावर दबाव होता. आता परिस्थिती अशी आहे सर, शिक्षक लोक विद्यार्थ्यांना म्हणते का जाय का 20 रुपयाचा खरा घेऊन या. आपण खाते, बाकीचा खरा विद्यार्थी खाते. म्हणजे दबाव कुठेतरी संपला. दबाव संपला याचा परिणाम असा झाला, पर्यायानं लाजही संपली. लाज संपून गेली. म्हणजे दबाव नाही राहिला, लाज नाही राहिला. म्हणजे आपण विद्यार्थी जीवनामध्ये जर आपल्या शिक्षकांचा मार सहन नाही केला, खाव सहन नाही केला, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठं करू शकत नाही. तुम्ही म्हणाल कसं? तुम्हाला एकच एक्झाम्पल देतो. समजा तुमच्या गावामध्ये 10 लाखाचं मंदिर बांधलं आणि मूर्त बसवली फक्त 10,000ची, तरी पण लोक मंदिराच्या पाया लागत नाही, मूर्तीच्या पाया लागतात. मग मंदिर तर 10 लाखाचं आहे, मूर्त तर फक्त 10,000ची आहे, तरी पण लोक मूर्तीच्या पाया का लागतात? कारण मूर्तीमध्ये घाव सुचण्याची ताकद आहे, आणि टाकीचे घाव सुचल्याशिवाय देव पण प्राप्त होत नाही. तशा आणि विद्यार्थी जीवनामध्ये आम्ही शिक्षक लोकांचा मार खाव सहन केल्याशिवाय आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी मोठा करू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा मार खाव आणि शिक्षकांनी सांगितलेली जे काही शिक्षा असेल ते सहन केली पाहिजे. आज आमच्यामध्ये सहनशीलता आहे, ती सहनशीलता आपण कुठेतरी जागृत केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं ऐकलं पाहिजे, शिक्षकांनी पुढचं विद्यार्थ्यांना दबाव ठेवला पाहिजे. म्हणजे आज दबाव संपला, लाज संपली. त्याच्यानंतर मी तुम्हाला तिसरा मुद्दा काय सांगितला? दबाव संपला, लाज संपली, संस्कृती संपली. तिसरा मुद्दा संस्कृतीचा. म्हणजे एक काळ असा होता आपल्या देशामध्ये, आपल्या घरावर एक पाटी लावलेली राहायची, लाकडी पाटी, आणि त्याच्यावर लिहिलं जात होतं की अतिथी देवो भव. अतिथी देवो भव म्हणजे येणाऱ्या पाहुण्याला आम्ही देवाचं स्वरूप समजतो बा, त्याला देव मानतो बा, अशी आपली एक परंपरा होती पूर्वीच्या काळामध्ये. नंतर तो काळ गेला, इंग्रजांचा काळ आला. इंग्रजांच्या काळामध्ये नवीन पाटी आपल्या घरावर आहे, आणि त्याच्यावर लिहिलं होतं वेलकम. वेलकम म्हणजे सुस्वागतम. आम्ही आमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करतो, त्याचं सुस्वागतम करतो. आता ती पाटी कुठून पडली? आता आमच्या घरावर आमचा काढायला तर नवीन पाटी आम्ही आणली, आणि आमच्या घरावरच्या नवीन पाटीवर आम्ही काय दिलं? कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे अतिथीला देव मानण्याची पद्धत कुठं, आणि आमच्या घरामध्ये पाहुणेच येऊ नये म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची पद्धत कुठं? यावरून आमची संस्कृती आज पुढे शिकत झाली. याचं कुठेतरी आपण शिक्षण केलं पाहिजे. आणि संस्कृती का संपली? कारण आमच्या मुलांना संस्कार झाले. संस्कार कुठे राहिले आपल्या मुलांना? संस्काराचं महत्व तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये 2 मोठे माणसं झाले. एक आहे धीरूभाई अंबानी, दुसरे आहे बाबा आमटे. धीरूभाई अंबानी पैशाने मोठे आहे, बाबा आमटे कर्तृत्वाने मोठे आहे. एक वेळा आराध पाटलांनी बाबा आमटेला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर बाबा आमटे असे म्हणतात की मी माझ्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याचा एक फायदा असा होईल की माझ्या समोरच्या पिढीची वाटण्या होणार. कारण वाटण्या होण्यासाठी मीच काही कमवलं नाही, मी कमवला फक्त संस्कार. आणि संस्काराच्या वाटण्या माझ्या मुलांनी कराव्या आणि करतच राहाव्या, हे मला वाटतं. इकडे धीरूभाई अंबानीने पैसा कमवला, धीरूभाई अंबानी मेला, आणि दुसऱ्याच आठवड्यात त्याच्या मुलांच्या वाटण्या झाल्या. म्हणून आयुष्यात कमवावं काय आणि आयुष्यात गमवावं काय हे ज्या व्यक्तीला कळलं त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थानं आयुष्य कळलं. हे